शेवटी केरळमला त्यांचा मुख्यमंत्री मिळाला। आता अनेक जणांच्या चर्चा चालू होते की बाबा केरळमला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही, म्हणजेच काँग्रेसचं अपयश आहे। सत्ता मिळून सुद्धा त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, या अनेक नावांची चर्चा चालू आहे। माझं म्हणणं असं आहे की बाबा हे चांगल्या आणि खऱ्या लोकशाहीचं लक्षण आहे की बाबा एकमत होत नाहीये, विरोध होतोय अंतर्गत सुद्धा, आणि त्याच्यातून निर्णय घेतले जात आहेत। आणि शेवटी निर्णय झालेला आहे की वडासेरी सतीसन हे आता केरळचे नवे मुख्यमंत्री आहेत। आणि फक्त मुख्यमंत्र्याने शपथ न घेता संपूर्ण मंत्रिमंडळाने शपथ घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार आपल्याला केरळमध्ये झालेला दिसतो। आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण एकाच वेळेला संपूर्ण मंत्रिमंडळानं शपथ घेणं हे खूप कमी राज्यांमध्ये दिसतंय। नाहीतर एकमेकाची उणधुणं काढण्यामध्ये मंत्रिमंडळाच्या म्हणजे विस्तार जो आहे ना तो थांबत असतोय। आता याच्यामध्ये काँग्रेसने 12 मंत्री दिलेत, तर IUMLचे 8 आणि RSPचा 1, CMPचा 1। आता विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे जे वड्डासेरी दामोदरन सतीसन हे केरळचे जे नवे मुख्यमंत्री आहेत हे मास्टर ऑफ लॉ आहेत, म्हणजे उच्च शिक्षित आहेत। आणि त्याच्यानंतर म्हणजे महाराष्ट्राचे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे पण वकीलच आहेत बरं का, ही पण कौतुकाची गोष्ट आहे, ह्याला डावलून नाही चालत। आणि जे सतीसन आहेत ते केरळच्या स्टुडंट युनियनमधून समोर आलेला आहे चेहरा। आणि सर्वात महत्त्वाचं ते 96 मध्ये त्यांची पहिली निवडणूक त्यांनी जिंकलेली आहेत 1100 मतांनी काहीतरी। आणि त्यानंतरनं सलग 6 वेळा, म्हणजे आत्ताची जी 6वी वेळ आहे, सलग 6 वेळा त्यांनी विधानसभा गाजवलेली आहे आणि विधानसभेच्या जागेवर निवडून आलेले आहेत। त्यांचा एकच मतदारसंघ होता परवूर, 6 वेळा परवूरमधून ते निवडून आलेले आहेत। आणि मागच्या वेळेला ते विरोधी पक्ष नेते म्हणून बसले होते। म्हणजे चांगली गोष्ट आहे, कुठंतरी चांगल्या गोष्टी होत आहेत। आणि बघूयात काँग्रेसला चांगला राज्य मिळालेलं आहे, सुशिक्षित राज्य, ते या राज्याला कसं हँडल करतात आणि राज्य कसं चालवतात। कारण भाजप या राज्यावर सुद्धा डोळा ठेवून बसलेली आहे, पण दक्षिणेमध्ये त्यांचा प्रवेश अजून झालेला नाही आहे। पण भविष्यामध्ये भाजप तिथे घुसून दाखवेल याची खात्री आहे, कारण भाजपने काँग्रेसला हळूहळू संपवलेलं आहे। आणि भाजपचं जे संघटन आहे ते भयंकर मजबूतीचं आहे सध्याच्या घडीला, आणि ते काय 10-12 वर्षात हलेल असं मला नाही वाटत। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा।